नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सर्वांचं अगदी मनापासून एकदा नवीन आणि सुंदर कथेमध्ये. मित्रांनो, दीपेश त्याच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी आला होता. खरं तर दीपेशचे वडील दीनदयाळ जी वृद्धाश्रमात राहत होते. फार पूर्वीपासूनच दीपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता. तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते. इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता. कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही देणेघेणे नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं. आणि आता जे काही आहे ते हेच आहे. आता हे वृद्धाश्रमातच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारी लोकच त्यांचं कुटुंब आहे. दीनदयाळजी त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून दीपेश त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून एक दोनदा त्यांनी दीपेशसोबत बोलण्याचा प्रयत्नसुद्धा केला होता. परंतु दीपेशकडे त्यांच्यासाठी बोलण्यासाठी काही वेळ शिल्लक नसायचा. त्यामुळे हळूहळू दीनदयाळजी यांनीही दीपेशला फोन करणे बंद केले आणि आज बऱ्याच दिवसांनी दीपेशच्या मोबाईलवर कुणाचा तरी फोन आला होता, ज्याने दीपेशला सांगितले की दीपेशचे वडील दीनदयाळजी यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजे दीपेशला वृद्धाश्रमात यावे लागेल. वृद्धाश्रमात आल्यानंतर दीपेश वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलावर अंतिम संस्कार केल्यानंतर दीपेश पुन्हा परत वृद्धाश्रमात परतला. आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी तो वृद्धाश्रमात आला होता. खरं तर मरण्याआधी दीनदयाळजींनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्याची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती. जेव्हा दीपेश अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्यांच्या सहकार्याने त्याला त्यांच्या वडिलांचे शेवटचे इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले, जी पाहण्यासाठी दीपेश वृद्धाश्रमात परतला होता. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर दीपेशने वडिलांचा बॉक्स उघडला. त्यात काही जुन्या वस्तू पडल्या होत्या. दीपेशला त्या जुन्या वस्तूमध्ये त्यांच्या उपयोगाची कोणतीही वस्तू वाटली नाही. दीपेशने ते पत्र शोधणे सुरू केले, जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपरखाली ठेवले होते. दीपेशने त्यांच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचं पत्र उचललं आणि ते पत्र वाचू लागला. त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो ते पत्र वाचू लागला. ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागतो तसे त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नाही. कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली असते. त्याची पत्नी निलिमा सुद्धा तिथे खोलीत उभी असते. ती तिच्या नवऱ्याला असे रडताना पाहून विचारते की काय झालं दीपेश, तुम्ही असं का रडत आहात? मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे, पण एक ना एक दिवस तर सगळ्यांनाच जावे लागणार आहे. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. यात रडण्यासारखे काही नाही. दीपेश त्यांचे अश्रू जितके पुसत होता तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते. आज त्यांची इच्छा असूनही तो त्यांचे अश्रू थांबवू शकत नव्हता. सतत वाहणारे अश्रू पाहून निलिमा त्याला विचारते की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी, जे वाचून तुमचे डोळे रडायचे थांबतच नाही आहेत? मला ही दाखवा ते पत्र काय आहे. पण जेव्हा निलिमाने ते पत्र वाचायला सुरुवात केली ती जागेवरच स्तब्ध झाली. तिच्या तोंडून आवाजही निघत नव्हता. ती काहीच न बोलता एका जागेवर स्थिर उभी राहिली. दीपेश तिथेच बसून त्यांच्या वडिलांच्या फोटोकडे पाहत रडू लागला. तो रडता रडता आपल्या वडिलांची माफीसुद्धा मागू लागला. तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा. माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिले, परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही. शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज गमावली आहे. बाबा, तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे मला कधीच कळाले नाही. पण आज जेव्हा तुम्ही या जगात माझ्यापासून दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे. बाबा, तुम्ही परत या ना प्लीज बाबा. दीपेश अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता. त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता. निलिमा तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली, दीपेश स्वतःला सांभाळा. आता हे सत्य आपण बदलू शकत नाही ना. ते सगळं काही होऊन गेलेलं आहे.
तेव्हाच दीपेश रागाने निलिमाकडे पाहतो आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो, आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाहीत आणि आता त्यांना इच्छा असूनही मी पाहू शकत नाही. पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते, त्यांना मला भेटायची इच्छा होती, तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही, फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. लहान लहान गोष्टीमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलली होतीस निलिमा. तू माझ्या वडिलाविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवले होतेस आणि मी तुझ्या गोष्टीमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घरातून बाहेर काढले होते आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही आहे, त्यांनी काही केले नाहीत. पण मी त्यांचं काहीही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत गेलो आणि आज हा पश्चाताप होतोय की तू माझाच इतका मोठा विश्वासघात केला आहेस. आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कधीच कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचा समजलो असतो. निलिमा, तू केलेल्या या चुकीसाठी मी कधीही तुला माफ करणार नाही. तू कोणतीही छोटी मोठी चूक केली नाही, तर तू खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी मिळणार नाही. दूर हो माझ्या नजरेपासून. मी तुला कधीही माफ करणार नाही. रागाच्या भरात निलिमा आणि दीपेश दोघेही घरी येतात, पण घरी येताच दीपेश निलिमाला घरातून बाहेर काढतो. निलिमा रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्याच दिवशी निलिमाची आई आणि तिचा भाऊ निलिमाला घेऊन दीपेशच्या घरी येतात. निलिमाची आई दीपेशवर ओरडून बोलते की दीपेश, तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीला असं वागवण्याची? तुम्ही माझ्या मुलीवर अत्याचार का केलात? तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवलं आहे? तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घरातून बाहेर काढले. तुमची हिंमत कशी झाली? तुम्हाला माहिती नाही की मी तुमच्यासोबत काय करू शकते? तेव्हा दीपेशने रागातच उत्तर दिलं की काय करणार तुम्ही? बोला, काय करू शकता तुम्ही? तुम्हाला जे काय करायचं आहे ते करा, पण आता या बाईला माझ्या घरात जागा नाही. तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने काय केले आहे. निलिमाची आई दीपेशला रागात बोलताना पाहून थोडं शांत होऊन म्हणाली, असं काय केलं आहे माझ्या मुलीने? जरा मला तरी सांगा, ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हाकलून दिले आहे. तेव्हा दीपेश त्याच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारले की तिने काय केले आहे? निलिमा खाली मान घालून उभी असते. तेव्हा दीपेशची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते. तेव्हा दीपेश म्हणतो की ही तर काहीच सांगणार नाही तुम्हाला, पण मी सांगतो तुम्हाला की तिने काय केले आहे. खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटे राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांचे घरात राहणे तिला कधीही आवडले नाही आणि तिने त्यांना कधीही सुख लागू दिले नाही. तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत, पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते. मग हळूहळू निलिमाने डाव खेळायला सुरुवात केली, जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होतील. निलिमाने खूप डावपेच खेळले आहेत, पण जेव्हा त्यांनी काहीच झाले नाही तेव्हा तिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली. कधी जेवणात मीठ टाकायची तर कधी मिरची टाकायची. अशीच वडिलांना त्रास देऊ लागली. मी वडिलांसाठी आंघोळीला गरम पाणी करून दिले तर ती त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करून ठेवायची. परंतु मला या गोष्टी कधीच माहिती झाल्या नसत्या. मला तर हे सर्व कधी कळलेच नाही. इतकं सगळं सहन करूनही वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही, कारण की माझ्या कुटुंबात कोणतीही विघ्न होऊ नये. पण तरीही हिला जराही लाज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम सुरूच ठेवले. पण मला या सगळ्या गोष्टीबद्दल काहीच माहिती नव्हती. मी विचार करत होतो की निलिमा खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात माझ्या वडिलांची ती खूप काळजी घेते, पण सत्य काही वेगळंच होते. असंच एके दिवशी मी ऑफिसमधून आलो तेव्हा निलिमाने मला सांगितले की दीपेश, मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते, पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत. तेव्हा मी निलिमाला म्हणालो की कदाचित तू लक्ष दिले नसशील आणि तू मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील किंवा तू पैसे कुठेतरी टाकून दिले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस. जर पैसे घरी ठेवले नसते तर कुठे गेले असते? तेव्हा निलिमा म्हणाली, दीपेश बघा, घरात तुम्ही आणि बाबाशिवाय कोणी नाही, मग पैसे गेले कुठे? हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी निलिमावर ओरडलो की हे तू काय बोलत आहेस? वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात कसा आला? बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे?
सर्व काही तर त्यांचेच तर आहे ना. निलिमाने त्यावेळेस काहीच बोलले नाही. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचे होते तेव्हा निलिमाने मला सांगितले की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत, ना तिचे लाखोचे पैसे आहेत, जे मी तिला काही दिवसापूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. तिच्या कपाटात लाखो रुपये आणि सोने होते, हे मान्य आहे. निलिमाने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती. मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते. त्यामुळे मी खूप काळजीत पडलो होतो आणि मी निलिमाला म्हणालो की निलिमा बघ, कुठेतरी ठेवले असतील पैसे. मी आणि निलिमा दोघेही वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधत राहिलो, पण आम्हाला ना पैसे मिळाले ना निलिमाचे दागिने. तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले होते आणि निलिमा बाबांना पाहताच म्हणू लागली, दीपेश, आज तुम्ही काहीही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणत निलिमा बाबांच्या खोलीत शोधू लागली. बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात. तेव्हा निलिमा म्हणाली, ती चोराला पकडायचा प्रयत्न करत आहे बाबा. ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वोत्तम सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. निलिमा सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबाच्या कपाटातून नोटाचे बंडल आणि निलिमांचे दागिने खाली पडले, जे वडिलांच्या कुर्त्यात ठेवले होते. हे सर्व पाहून मीही घाबरलो आणि मलाही वाटले की कदाचित निलिमा बरोबर होती. मीच तिला चुकीचा समजत होतो. या सर्व गोष्टीचा विचार करून मी निलिमांच्या म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले. जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एकतर तुम्ही स्वतः खोलीतून बाहेर या, अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला घराबाहेर काढावे लागेल. एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले. बाबांचे डोळे पूर्णपणे पाण्याने भरले होते आणि डोळ्यावर सूज आली होती. कदाचित ते रात्रभर रडत होते. बाबा मला एवढे सांगत होते की माहीत नाही बेटा, हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले, हे सर्व कोणी केले, परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे काहीही ऐकले नाही आणि मी त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो. बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की मी काहीही केलं नाही बाळा, यात माझा काहीही दोष नाही. बेटा, मला आश्रमात पाठवू नकोस. मी घरच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहीन. मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन. मला तुझ्यापासून दूर नेऊ नकोस. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच तर माझा एकमेव आधार आहेस. तू पण मला असंच सोडलास तर मी जगू शकणार नाही. बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते, पण मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांना वृद्धाश्रमात नेहूनच सोडले आणि पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. आणि आता फक्त 2 दिवसापूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि सांगितले की माझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. तेव्हा मी वृद्धाश्रमात पोहोचलो. तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडलेले होते आणि माझा फोटो त्यांच्या छातीवर ठेवलेला होता. खरे तर ज्यांनी बाबांना सर्वात आधी सकाळी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसले होते. सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हाही माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते. पण त्या मुलीने जाऊन जसे वडिलांना थोडं हलविले तर बाबा खाली जमिनीवर पडले. त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली. तेव्हा मला कळले की बाबा आता राहिले नाहीत. ते हे जग सोडून गेले आहेत. मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो, पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळले आणि ते सत्य मला कधीच कळले नसते जर माझ्या वडिलांच्या सहकार्याने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते. तर त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचं पत्र सोडलं होतं आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी. मी जेव्हा वृद्धाश्रमात पोहोचल्यावर बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली. त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या. ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते, जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते. तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई? जाणून नक्कीच घ्या की त्या
मध्ये माझ्या वडिलांनी काय लिहिलं होतं, जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो आहे. दीपेशने त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाला, सासूबाई, माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. मी ऑफिसला गेल्यानंतर निलिमा त्यांना किती त्रास द्यायची. खाणे पिणे आंघोळ आणि इतकेच नव्हे तर बाबांचे घरात राहणे देखील कठीण झाले होते. आणि ते सुद्धा हे सर्व काही फक्त माझ्यासाठी सहन करत होते. आणि मी मूर्ख इतके समजू शकलो नाही. अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोषतेबद्दल लिहिले होते. मी निर्दोष आहे असे त्यांना सांगून द्यायचे होते. त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी ते पहाटेपासून घराबाहेर होते. आणि त्यांचे कारण म्हणजे निलिमाने बाबांना सांगितले होते की बाबा, माझी आई खूप आजारी आहे. दीपेशला यायला वेळ लागेल, म्हणून तुम्ही जाऊन एकदा माझ्या आईला बघून या. वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले, पण निलिमाने माझं त्यांच्याशी बोलणं केलेच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडला नाहीये. तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते. दीपेशची सासू म्हणाली, तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात दीपेश, मला काही समजत नाही. त्यानंतर दीपेशने सासूला तारीख सांगितली आणि म्हणू लागला की मी या दिवसाची गोष्ट करत आहे. सासूबाई लक्ष देऊ नये का? तेव्हा ती म्हणाली, पण मी त्या दिवशी घरी नव्हतेच. मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामानिमित्त. तेव्हा दीपेश डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत हसत म्हणाला, तेच तर सासूबाई, जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हतात तर मग तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटे का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत. ते आता घरी परत येतच असतील. आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकले नाही. ते बिचारे मला समजावत राहिले, पण बायकोच्या बोलण्याने मी इतका आंधळा झाला होतो की मला काहीही दिसत नव्हते. माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की निलिमाला कसे कळली की बाबांच्या कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने आणि पैसे ठेवले आहेत. जे कपाट उघडताच निलिमाला उघडता क्षणी ते पैसे सापडले. त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी दागिन्यांची चोरी केली असती किंवा पैसे चोरले असते तरी ते त्या चोरलेल्या पैशांचं काय केलं असतं बरे, कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. पण त्यावेळेस माझा मेंदू कायमचा काम करत नव्हता. म्हणतात की वाईट वेळ सांगून येत नाही, पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता. माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा वाईट काळ आता सुरू झाला होता. मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवले. एवढं सगळं लिहून झाल्याबरोबर बाबांनी आपली शेवटची इच्छा त्यांच्या पत्रात लिहून ठेवली होती. आणि तुम्हाला माहिती आहे सासूबाई, त्यांची शेवटची इच्छा काय होती? मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे, अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. त्यांना फक्त त्यांचे निर्दोष माझ्यासमोर सिद्ध करायचे होते. त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध केले नाही, तर त्यांनी फक्त स्वतःला निर्दोष सिद्ध केले. आणि त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही. आई मृत्यू पावल्यापासून त्यांनी मला क्षणभरही कमी जाणवू दिली नाही. पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही सन्मानाचे जीवन जगू दिले नाही. जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदाचित माझे वडील माझ्यासमोर जिवंत राहिले असते. कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो. मी एकदा त्यांचे ऐकले असते तर मी माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला असता. दीनदयाळजी शेवटचे पत्र लिहिल्यानंतर, त्यांचं पत्र दीपेशने ऐकल्यानंतर सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कारण सासूबाईंनी हे पत्र अगदी लक्षपूर्वक ऐकले होते आणि त्या स्वतःला रोखू शकल्या नाहीत. आणि विचार न करता, काहीही न बोलता त्यांनी आपल्या मुलीला 3-4 चापटा मारली आणि धाडकन ढकलून दिली. मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तरी बरं झालं असतं. मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते. मग हे सगळं तू कुठून शिकलीस? तू कदाचित विचार केला नाही. जे काही तू तुझ्या सासऱ्यांसोबत करत आहेस तसे तुझ्या आईसोबत झालं तर तुला काय वाटेल? दीपेशच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला. पण जाता जाता दीपेशची सासू थांबून दीपेशला म्हणाली की दीपेश बेटा, या क्षणी तुमच्या मनात काय चालले आहे
ते मी समजू शकत नाही आणि तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणार नाही. परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर खूप प्रेम करत होतात, ज्यांना तुम्ही गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलात, जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे. आणि आत्ताच तुम्हाला सांगते की मी तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय किंवा त्यांची शेवटची इच्छा काय होती. आत्ताच तुम्ही म्हणालात की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासह आनंदाने जगावे. मला मान्य आहे दीपेश, हे सगळं विसरणं तुमच्यासाठी इतकं सोपं नाही आहे. पण निलिमाला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका. ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिलात, त्यांना खूप तडपवले. पण मी तुमच्यासमोर हात जोडते बेटा, तुमच्या वडिलांच्या मृत्यूबद्दल निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या. जी त्यांची इच्छा होती, निदान तुम्ही त्यांच्या मृत्यूनंतर तरी तसे करू शकता. आपल्या सासूचे बोलणे समजून दीपेशने पत्नी निलिमाला घरात घेतले, तिला घरातही ठेवले. पण त्याने तिच्या चुकीला माफी दिली नाही. पण त्याने वडिलांशी शेवटची इच्छा मान्य केली आणि निलिमाला घरातून हकलून दिले नाही, तर तिला घरातच राहू दिले. आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी असलेलं वागणं पाहून निलिमा रात्रंदिवस स्वतःला विचारत राहिली की तिने आपलं स्थिर कुटुंब उद्ध्वस्त केलं. आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यासोबत इतका अन्याय का केला. त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला. आता निलिमाला तिची चूक कळली होती, पण दीपेशला तिच्या चुकांना माफ केले नव्हते आणि करायचेही नव्हते. पण निलिमाला आशा होती की कदाचित एक ना एक दिवस दीपेश मला माफ करेल, कारण आता निलिमा तिच्या सासऱ्यासारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यात आघाडीवर आहे. पण दीपेश आजही तिच्यासोबत बोलत नाही, कारण दीपेशच्या डोक्यातून ह्या गोष्टी निघतच नव्हत्या आणि याच कर्माचे फळ आज निलिमा भोगत होती.